हाय मुलांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 37 बघणार आहोत. क्वेश्चन आहे, राईट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन्स इन डेसिमल फॉर्म अँड रीड देम अलाउड. आता इथे मिक्स फ्रॅक्शन दिलेले आहेत, त्याला आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहिणार आहोत आणि ते कसे वाचायचे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे 9 1/10. आता 9 हा होल नंबर असतो. होल नंबर पहिल्यांदा लिहून घ्यायचा. होल नंबर नेहमी पॉईंटच्या लेफ्ट साईडला लिहायचा. ठीक आहे. आता 1/, आपण या आधीच्या प्रॉब्लेम सेटमध्ये बघितलेलं आहे की जर 1/10 असेल तर त्याला आपण कसं लिहितो, तर इथे डिनॉमिनेटरला 1च्या पुढे किती झिरो आहेत, एकच झिरो आहे. म्हणून वरती जो नंबर असेल त्याचं एक डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. ठीक आहे. तर एक डिजिट सोडून आपण पॉईंट दिला. हा 1 होता म्हणून 1 डिजिट सोडून पॉईंट दिला. 2 असता तर 2 सोडून पॉईंट. डिजिट म्हणजे एकच नंबर असला पाहिजे. ठीक आहे. तर आता इकडे कोणताच नंबर नाही आहे म्हणून आपण त्याला काय लिहितो, 0.1 किंवा त्याला आपण 0.1 असंही म्हणतो. आणि मग याच्या इकडे जर होल नंबर असेल तर तो नंबर लिहायचा आणि होल नंबर नसेल तर मग आपल्याला 0 लिहायचा आहे. सेम जेव्हा 1/100 असतील. ठीक आहे. जर 1/100 असेल तर इथे 1 लिहिला आपण. ओके. आता इथे 1च्या पुढे किती झिरो आहेत, तर 2 झिरो आहेत. मग आपल्याला 2 डिजिट सोडून 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. पण आता इथे तर कोणतेच नंबर नाही आहेत म्हणून आपण त्याला लिहिताना इथे एक 0 द्यायचा. आता झाले 2 डिजिट, मग पॉईंट द्यायचा आणि अजून कुठलाच नंबर नसल्यामुळे आपण तिथे लिहिणार 0.01. ओके. आलं लक्षात. आता आपण हेच इथे वापरायचं आहे. आता इथे काय आहे, होल नंबर आपण लिहिलेला आहे. 1/10 म्हणजेच काय, 1/10 म्हणजे 0.1 किंवा 0.1. आता इथे 0 लिहिण्याची गरज नाही आहे कारण आपल्याकडे होल नंबर आहे म्हणून इथे फक्त आपण लिहिणार 0.1. ठीक आहे. आता सेकंड आहे आणि हे रीड कसं करणार आपण, 9.1 असं आपण रीड करणार. आता सेकंड काय आहे, 9 होल नंबर आहे आणि 1/100 आहे. तर 9 होल नंबर आहे तर आपण तो ॲज इट इज लिहिणार आणि 1/100ला आपण कसं लिहिणार. आता 1/100 म्हणजेच काय असतो, 0.01. ओके. आता इथे 0.01 तर आपण लिहिला कारण तिकडे 0 नाही आहे, इथे 9 आहे होल नंबर म्हणून आपण फक्त काय लिहिणार इथं 9.01. आणि हे रीड करताना कसं रीड करणार, 9.01 असंच रीड करायचं. ओके. आता इथे काय आहे, 4 होल नंबर आहे, 53/100. आता 4 नंबर ॲज इट इज लिहिणार. आता 53 आहे हा नंबर आणि डिनॉमिनेटरमध्ये किती आहेत, 100 आहेत म्हणजे 1च्या पुढे 2 झिरो आहेत. ठीक आहे. तर मग आपल्याला 2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. 1 2 2 डिजिट सोडून आपण काय दिला, पॉईंट दिला आणि इकडे तर आपला होल नंबर लिहिलेलाच आहे. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला नेहमी लक्षात ठेवा होल नंबर लिहायचा आहे आणि जेव्हा होल नंबर नसेल तेव्हा आपण तिथे 0 लिहिणार आहोत. ओके. हे कसं रीड करणार आहोत आपण, 4 पॉईंट, हा पॉईंट पण रीड करायचा, पॉईंट. आता याला 53 असं नाही म्हणायचं, 53 असं म्हणायचं. 4.53 असं रीड करायचं. 8/100. तर इथे 78 लिहून घेऊ पहिल्यांदा. आता 1च्या पुढे किती झिरो आहेत, 2 झिरो आहेत. सो आपण इथे 2 डिजिट सोडून पॉईंट देणार आहोत, डेसिमल पॉईंट. सो 1 2 इथे दिला डेसिमल पॉईंट. इथे होल नंबर आहे का कोणता, नाही आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, 0 लिहिणार आहोत. ठीक आहे. आता याला कसं रीड करणार आहोत आपण, तर 0.78. ओके. अशा प्रकारे रीड करायचं. आता नेक्स्ट बघूयात. 5/100 आहे. सो 5 लिहिला इथे. आता डिनॉमिनेटरमध्ये 2 झिरो आहेत म्हणजे 2 डिजिट सोडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे. पण आपल्याकडे इथे एकच डिजिट आहे, दुसरं डिजिट नाही आहे म्हणून आपण तिथं देणार आहोत 0. सो 2 डिजिट झाले. 2 डिजिट सोडून आपल्याला द्यायचा आहे पॉईंट. आता इकडे होल नंबर नाही आहे म्हणजे आपल्याला इथं लिहायचं आहे 0.05. मग हे कसं रीड करणार, 0.05. ओके. आता नेक्स्ट आहे 5/10.
आता हे कसं रीड करणार आपण 0.20 असं रीड करायचं आहे. समजला प्रॉब्लेम सेट? ओके, बाय बाय.